तर हगवणेच्या वकिलांकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय निर्माण करण्यात आलाय। वैष्णवी एकासोबत चॅट करायची ते पकडण्यात आलेलं असा युक्तिवाद हगवणेच्या वकिलांनी केलाय। नवऱ्यानं बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही, हा युक्तिवाद हगवणेच्या वकिलांनी केलेला आहे। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। वैष्णवीच्या हत्या प्रकरणात 5 आरोपींना कोर्टात सादर करण्यात आलेलं होतं, तर त्या कोर्टात दाखल झाल्यानंतर हगवणेच्या वकिलांकडून अनेक युक्तिवाद करण्यात आले। त्यामध्ये वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय निर्माण करण्यात आलाय। तर वैष्णवी एकासोबत चॅट करायची आणि ते पकडण्यात आलेलं असं हगवणेच्या वकिलांनी सांगितलंय। तर नवऱ्यानं बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही, हा युक्तिवाद हगवणेच्या वकिलांनी केलाय। हगवणेच्या वकिलाचा हा अजब युक्तिवाद कोर्टामध्ये पाहायला मिळालाय। हुंड्यासाठी एका महिलेचा छळ करून तिला मारण्यात आल्याचं प्रकरण या पुण्यामध्ये घडलं होतं। तर वैष्णवी हगवणेच्या 5ही आरोपींना आज कोर्टात सादर करण्यात आलं आणि कोर्टात सादर केल्यानंतर हगवणेच्या वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय निर्माण करण्यात आलाय। वैष्णवी एकासोबत चॅट करायची आणि ते पकडण्यात आलं असा युक्तिवाद हगवणेच्या वकिलांकडून करण्यात आलाय। आणि सगळ्यात मूर्खपणाचं वक्तव्य म्हणजे नवऱ्याने बायकोला कानाखाली मारणं म्हणजे छळ नाही, हा युक्तिवाद हगवणेच्या वकिलांकडून कोर्टात करण्यात आलाय। हगवणेच्या वकिलाचा हा अजब युक्तिवाद आणि खरा तपास वैष्णवीचे चॅट्स याबद्दल देखील त्यांनी युक्तिवाद केलेला आहे। तर तिने आधी देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असा युक्तिवाद करण्यात आला। हत्या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे। वैष्णवीच्या आरोपींच्या कोठडीत सुनावणी सुरू झाली आहे। पोलिसांकडून सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांची 5 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे। तर इतर तिघांची 1 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली आहे। राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे, शशांक हगवणे, करिश्मा हगवणे आणि लता हगवणे या 5ही जणांना पोलिसांनी कोर्टात हजर केलं आणि कोर्टात हजर करत 2 दिवसाची अजून पोलीस कोठडी पोलिसांनी मागितली आहे। सासू, ननंद आणि नवऱ्याच्या 1 दिवसाच्या कोठडीची मागणी इथे करण्यात आली आहे। तर या 5ही जणांना आज कोर्टात हजर केलंय। कोर्टात हजर केल्यानंतर त्यांच्या कोठडीची मागणी करण्यात आली आहे। या संदर्भातील अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी वैभव सोनोने यांच्याकडून। वैभव, या 5ही आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची कोठडी देखील वाढवून मागण्यात आली आहे, काय अपडेट्स आहेत? न्यायालयामध्ये या 5ही जणांना हजर केल्यानंतर आता त्यांची कोठडी जी आहे ती वाढवून मागण्यासाठी आर्ग्युमेंट जे आहे ते सुरू करण्यात आलेले आहे आणि बऱ्याच गोष्टींची माहिती जी आहे ती न्यायालयात देण्यात आलेली आहे, ज्यात म्हटलंय स्पष्टपणे जे आरोप ठेवण्यात आलेले आहेत पोलिसांकडून, सरकारी वकिलांकडून, त्यांनी स्पष्टपणे या फिर्यादींकडून जी माहिती दिलेली आहे ती न्यायालयासमोर मांडली आहे। जे सोनं गहाण ठेवण्यात आलेलं होतं ते व्यवसाय उभारण्यासाठी गहाण ठेवण्यात आलेलं होतं असं आरोपीच्या वकिलांनी सांगितल्यावरती सरकारी वकिलांनी त्याला आक्षेप घेतलाय आणि या सगळ्याबरोबर महत्वाचं म्हणजे बाळाची हेळसांड झालेली आहे आणि आरोपी बँकेमध्ये तारण ठेवलंय किंवा कुठल्या व्यवसायासाठी ते पैसे वापरले, अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यासाठी चौकशी जी आहे ती आरोपींची होणं आवश्यक आहे। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये 47 लाखाची गाडी जी आहे ती सांगत असताना आरोपीच्या वकिलांनी न्यायालयामध्ये जे आर्ग्युमेंट केलं त्याच्यानुसार आरोपींकडे आधीच 5 कोटी रुपयांच्या गाड्या आहेत, त्याच्यामुळे त्यांनी हुंड्यामध्ये ही गाडी दिली असं। तर धन्यवाद वैभव। या वैष्णवी प्रकरणातील आरोपींच्या कोठडीवर सुनावणी सुरू झाली आहे। पोलिसांकडून सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांची 5 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे। तर इतर 3 आरोपींची 1 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली आहे। राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे, शशांक हगवणे, करिश्मा हगवणे आणि लता हगवणे या 5ही जणांना पोलिसांनी कोर्टात हजर केलंय। सरकारी वकिलांचा युक्तिवाद, मोबाईल जप्त करायचे आहेत तर मोबाईलमध्ये काही शूटिंग असण्याची देखील शक्यता आहे असं सरकारी वकिलांचा युक्तिवाद आहे। तर एक आरोपी निलेश चव्हाण अजूनही फरार आहे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हातावर तुरी देत हा निलेश चव्हाण फरार आहे आणि याला शोधण्यासाठी अजूनही अपयश पोलिसांना आलेलं आहे।